वहिनी, मी तुम्हाला नाही का त्या दिवशी लयच बोलली जी. मला समजलंच नाही मी काय बोलून राहिली काय नाही बोलून राहिली. लयच रागत होती ना त्या दिवशी मी. माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला बोलून राहिली होती तर. मला माफ करा ना वहिनी, मी तुम्हाला जास्तच बोलली जी. उद्या श्वेताताई बोलल्या तर बोलल्या होते कधी कधी, पण तुम्ही खरंच मला वहिनी मानता का एवढं सांगा. माफी मागितली ना जी वहिनी तुम्हाला मी ना, माफी मागितली ना. वहिनी नाही होय तर काय होय तुम्ही. वहिनी होय ना माया, तेव्हाच मी वहिनी म्हणतो ना. काहून अशा म्हणून राहिल्या तुम्ही? अजूनही माफ नाही केलं का मला? नाही नाही, माफ तर केलं की मी तुम्हाला श्वेताताई. मी काही एवढी काही मनाला लावून घेतली नाही तुमची गोष्ट म्हणा, असं काही नाही आहे. पण मला तुम्हाला एक सांगायचं होतं तर माझा अधिकार आहे का नाही बा म्हटलं. वहिनी या नात्यानं तुम्हाला सांगायचा 2 शब्द हे विचारत आहे. नाही तर मी बोलीन तर तुम्हाला राग येईन बा, म्हणून म्हणलं का बोलू का नाही का बा. बोला ना वहिनी, काय म्हणता तुम्ही? नाही वाईट वाटणार मला, बोला काय म्हणून राहिल्या. मी म्हणत होती बा, तुम्ही नवऱ्याचं घर सोडून आल्या रा तुम्हाला, नाही तर तुम्ही म्हणान का माई वहिनी मी राहते इथं म्हणूनच म्हणते. असं नाही आहे. तुमच्या संसारासाठी म्हणून राहिली बरं मी श्वेताताई. नाही तर तुम्ही दुसरा अर्थ नका काढू माझ्या बोलण्याचा. कसं आहे का नाही श्वेताताई, तुम्ही इथं 8 दिवस राहते ना, 15 दिवस राहा, पण चांगल्या याच्यात राहिलं ना तर काही वाटत नाही जी. रागात आले तुम्ही, एक चापट मारली तुम्हाला तर तुम्ही आले आणि एवढा मोठा हे केला. मला माहीत पडलं आता त्या दिवशी. असं नाही करावं लागत होतं तुम्हाला. ते भाऊ बरे वाटले मला तसे बी. बरे वाटले, एवढे बी काही हे नाही वाटले. बोलले ना मी त्याच्यासोबत फोनवर बोलले ना मी. केला होता ना, संध्याताई बोलून राहिल्या होत्या भाऊजी सोबत ठेवाल्या म्हणजे तुमच्या घरच्या माणसासोबत. मग मी 2 शब्द बोलली. मला काही एवढे बी बेकार नाही वाटले ते बोलण्याच्या याच्यात. तुम्ही एवढं मोठं का नाही करा लागत होतं जी. थोड्या थोड्या गोष्टीसाठी जर आपण एवढं करतो म्हटलं तर घरात हे जगणं मुश्किल होऊन जाईन जी श्वेताताई. उली गोष्टीवरून आपण फुगून फागून जर का नाही असं माहेरी आलं ना तर बस आपला संसार जागेवर राहणारच नाही. अजून तुम्हाला तर बाळ नाही काही नाही, लेकरू नाही पाकरू नाही, दोघाचाच संसार आहे तुमचावाला. सांगा बरं, असं बरोबर नाही की श्वेताताई. कोणाची गलती असो, तुमची असो त्या भाऊची गलती असो, पण कसं दोघांना एकमेकासोबत सांभाळून घ्यायला पाहिजे. काही चुकी असली ना ते एकमेकासोबत बोलायला पाहिजे, काय झालं काय नाही. तुमच्या भावासारखे तर भाऊ आहे नाही ठेवाले मायवाले. तुमचा भाऊ पाहान ना तुम्ही. अरे बापा काय सांगावं आता तुम्हाला, मी सांगू बी शकत नाही. पण तरी दिवस काढून राहिली ना मी. पण तुम्हाला तसंही नाही म्हणत मी, एवढ्या बेकार माणसासोबत राहा दिवस काढावा, काही करायची जरूरत नाही. आता मला मजबुरी आहे म्हणून मी राहतो, तुम्ही नका काढू. पण तुमचा नवरा चांगला आहे ना. एका चपटीसाठी असं नाही करायचं बाई श्वेता. पण वहिनी त्यानं मला का नाही त्याच्या आईच्या रागावर मारलं का नाही म्हणून मला राग आला जी. तर एकत्र असल्यावर तर थोडंफार होणार आहे ना. तुम्ही सांगा, एकत्र असल्यावर सासूही बोलते सूनही बोलते मग नवराही बोलते, असं राहते ना. सगळ्याचे विचार सारखे नसतेच येतात आई. भांड्याले भांडं लागतेच आहे घरात. मग आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी घर सोडून यान तुम्ही सांगा बरं. कोणत्या गोष्टीसाठी सोडा घर, असं नाही करा लागत. मग बरोबर आहे बाई तू शालू, बरोबर आहे हो बाई, तू बरोबर बोलून राहिली. बरोबर बोलून राहिली. 4 लोक घरात राहतो म्हटल्यावर आपले भांड्याले भांडं लागणेच आहे, बोलणेच आहे. एक शब्द हे बोलन, दुसरी ते 2 शब्द बोलन. हिची जाऊ आहे, सासू आहे, एवढी गोष्ट म्हणाले लावून घेतलं ना तर बस झालं, घराचा नासोडाच होते. मग तर काही आहे का? तरी जवाई चांगला आहे तो, गरीब आहे, पैशाने एवढा पैसा बदलावाला नाही आहे, पण स्वभावले चांगला आहे ना तो. किती मस्त माणूस आहे. आला का मामीजी 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 मामीजी, वाटतच नाही जवाई होई म्हणून. पोरासारखाच येते तर राहते ना, राहतही नाही हो बाई इथं. राहतही नाही, एखादी वेळेस राहिला तर राहिला, नाही तर राहतही नाही. एवढा मस्त आहे बाई माझ्या जवाई तो मोठावाला. महिन्याचा तर अजून स्वभाव पाहिला नाही म्हणा आपण. आता हे 2 दिवस राहिले तर एवढे काही बोलले नाही ते. होले हो न नाहीले नाहीच करत होते ते. संध्याचा नवरा एवढं काही बोलणं चालणं आपलं आहे नाही, पण मोठ्या जवाईसोबत ना मी अशी फ्री मध्ये बोलू शकतो का नाही असं वाटतच नाही ते जवाई होय म्हणून. एकदम खेड्यातला माणूस, मातीतला माणूस, असं बिनधास बोलते बाई हिचा नवरा. मामीजी काही असलं तर सांगायचं, काही झालं तर सांगायचं, एक फोन करायचा मामीजी, मी पोरगं हो तुमचं. जवाई समजायचं नाही, मानपान एवढा द्यायचं नाही मला. आपला घरचा माणूसच समजायचं, असा बोलते बाई ते जवाई. मग हिचा नवरा किती चांगला माणूस आहे. एखादी चापट मारली असन तर हिची काही गलती असन का नाही. हे बोलली असन मायले तर कोण आहे, पोराले राग येतेच आहे. सर्वे काही हिच्या भावासारखे नवरे राहते माय. राहिले बायकोचा बैल, तो तर एक शब्द म्हणत नाही, सगळ्या म्हणाले. हिची सासूही बोलली असन, हे बोलली असन. तिच्या गोष्टी तिथं, सासूच्या गोष्टी सासूपर्यंत ठेवायच्या, आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत ठेवायच्या, नवऱ्यापर्यंत जाऊच काय द्यायच्या म्हणतो मी.
नाही ते काही असो म्हणा, मी म्हणत नाही. त्याची सासूही बोलल्यास. हा, सासूही आजकाल बोलणार राहते जी आई बोलते ना, कोणत्या कोणत्या सासू बोलत नाही तर काय, त्याला सण नसन झालं म्हणूनच त्यावाल्या बोलल्या असन का नाही. आजी काय सांगू मी तुम्हाला वहिनी, माई सासूनं लय उतरव वात्रव करून बोलते, त्या मोठ्या ताईलाही बोलते, मलाही बोलते. बरं आता जे झालं ते झालं म्हणा, पण आता त्या दिवशी मी लय बोलली ना रागाच्या भरात. श्यामजीले खूपच बोलली त्या दिवशी. मलाही आता असं वाटते का मी लय बोलली बा म्हणून त्याले. तर मी म्हटलं त्याले तुमचं तोंडही पाहायचं नाही, तुमच्यासोबत याचंही नाही म्हटलं, आणि इथं दरवाज्यात पाय ठेवायचं नाही म्हटलं. माया मी नाही ठेवणार अशी लय बोलली का नाही मी ना त्याले. त्या दिवशी इथं येऊन मारलं मला, तर लय रागात होती मी. तर आता मला नाही वाटत ते मला घ्या रे गी येईन बा म्हणून. आणि फोनच नाही आला ना मला, एकही फोन नाही केला आणि मी नाही केला. जाऊ दे, फोन करो या नाही करो, ते जवाई जर घ्यायला आले, मी बोलतो त्या जवायासोबत. ते जर घ्यायला आले तर जाशील का नाही तू, मला एवढं सांग, जाशील का नाही जाशील. श्यामजी स्वतःहून आले घ्यायला तर जाईन ना मी, जाईल. बरोबर, मी फोन करतो आणि सांगतो त्या जवायले. आली तवांपासून तू बी नाराजच आहे ना बाई, तू तरी कुठं मन लागून राहिलं. याच्यावर चिडचिड, त्याच्यावर चिडचिड, त्याच्यावर चिडचिड करून राहिली. नवऱ्यात एवढं मन तर आहे तू आलं, मग कायले नाटकं करायचे. मी करतो त्या जवायले फोन आणि बोलावतो, आणि काय आहे ना काय नाही इथं शांत यानं बोलून घे जा तुम्ही. दोघही जण. आणि याच्यानंतर अशी कर्ज नको म्हणजे झालं. तुला लाज वाटते का नाही वाटत वर आणि व थोडीशी लाज नाही का हो? किती तुला सांभाळू मी व सांभाळाले. तुला दयन नाही आणलं, तुला ते तोंडाले रंगोटे केलं लागेच, पण ते दयन नाही आणलं. केस कापून आली ते तोंडाले काय केलं ना काय नाही, पण दयन नाही आणलं तिनं. मलाच बोलत राहता तुम्ही, नुसते बोलाले. मी काय करू, उशीर झाला तर तिथं पार्लर मध्ये लय गर्दी होती आणि दूरही होतं, नाही तर वापस आली असती मी. एवढ्या दूरून अजून वापस यायचा. ज्यावाल्या पार्लर मध्ये मी नेहमी करतो त्या पार्लर मध्ये लय उशीर होते, तिथं लय लोक राहते. मी म्हटलं जाईन बा. आता चक्कीचा टाइम मला नाही माहित होतं कधी बंद होते कधी नाही, तर मी आली तेव्हा बंद झालं. मग मी काय करू. तुम्ही मलाच बोलता, नुसते मलाच बोलता, कोणत्याही गोष्टीसाठी मलाच बोलून राहिले. इथं तरी एवढे बोलत नव्हते मला, इथं तर नुसते मायावरच राग काढता. तुम्ही स्वतःहून निघाले घराच्या बाहेर आणि आपल्या दोघातच झगडे लागून राहिले. सुखानं राहू नाही देऊन राहिले मला. तू राहून राहिली का सुखाना? तू कुठंच नाही राहत सुखाना. नाही तिथं राहू दिलं मला, नाही इथं राहू देत. कुठं धावू मी, कुठं धावू तू सांग. मी कुठं धावू. तुले दयन आण म्हणलं, पैसे दिले होते तुले, पार्लर मध्ये झाले 2000 मागितले तर 2000 दिले, दंडाले वेगळे दिले, तरी पण तुला दयन नाही आणलं. आता खातं काय खाता हे पाहिजे. मी हॉटेलमध्ये नेणार नाही, तुला पहिलेच सांगतो मी, बिलकुल नेणार नाही. नौका नेऊ नाही नेत, नौका नेऊ काही बनवतो मी, कोणताही काही बनवतो. खिचडी मिचडी बनवतो मी, काही बी बनवतो. कोणती खिचडी? रोज नुसती खिचडी. एक दिवस गेला का खिचडी, दुसरा दिवस गेला का खिचडीच खाऊ घालता का मला नुसती. आता काय करू मी, आता काय करू. मग एक काम करा, मार्केट मधून तो भेटते ना 5 किलोचा पॉकेट आपला आटा, तो घेऊन या. मी टाकून देतो, पोळ्या भाजी बनवतो कायची तरी. थोडं नाही आणलं की ना, 5 किलोचा पाकिट आण म्हणते, त्याच्यात 200 रुपये घालतो. आता मी 200 रुपये खालाले. तुझ्यासारखी बायको तर पाहिलीच नाही मी. पाहिले बाकीच्या बाया पैसे वाचवायचे काम करते आणि तू पैसे घालवायचे काम करतो. एका रात्रीच्या तू मध्ये पॉकेट आण म्हणतो 5 किलोचा पॉकेट आणाले. मी आणत नाही. आजच्या दिवस काना सागरची खिचडी, उद्यापासून मी लक्षात ठेवीन ना, सगळंच लक्षात ठेवी. त्याशिवाय पर्याय कोणता आहे मग? माझ्याजवळ आहे का खिचडी खाण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का माझ्याजवळ? त्यासारखी बायको असली तर खिचडीच खावं लागेल मला. ते काही नाही, उद्यापासून तुला सर्व कामं करायचे, सर्व भाजीपाला आणायचा, जे काही घरात लागते ना ते सर्व आणायचं तुला. आणि रोज सकाळी संध्याकाळी, आज त्या दिवशी ठीक आहे मी तुला माफ करतो, उद्यापासून मला चांगलं खाऊ घालायचं तुला. जर तू खाऊ घातलं नाही ना, लक्षात ठेवू राणी, माझ्यासारखा वाईट नवरा पाहिलाच नाही. मग तू लय झाले तुझे नखरे. माय आई बाबाच्या घरी तुला लय नखरे केले, आता इथंही बी नखरेच करून राहिली. असे काऊन बोलून राहिले तुम्ही मध्ये, असे काऊन बोलून राहिले. ते टेबल बंद कर. मायावर काही असर नाही होत त्या टेबलण्याचा. आता मला माहित आहे तू नाटक केली आहे, नाटक करतो बरोबर टेबलाची. टेबलाचं नाही, बिलकुल टेबलाचं नाही. कर तू खिचडी करतो ना, कर खिचडी कर. आणि उद्यापासून मला सर्व भाजी पोळी सर्वच लागून, वरण भात सर्वच लागून, चांगलं जेवण लागेल मला उद्यापासून. बाई कसे वागून राहिले माझ्यासोबत हे, काऊन असे वागून राहिले मला काही समजून नाही राहिलं बापा. पिसायला वाणीच करून राहिली हे ती एकदम. माझी करुणाताई आल्या होत्या माझ्या घरी, तुमची जाऊ नाही का करुणाताई आल्या होत्या. मला काय म्हणते, एवढ्या म्हणते बाबू या तोडल्या माया जाऊन, माया भासऱ्यानं 1 रुपया फेकून नाही मारला आम्हाले, असं तसं बसून राहिल्या होत्या आणि सांगून राहिल्या. बुलीचा बाप गेला हे पाहिलं त्याईनं ना, आल्या बसाले. मी म्हटलं बसा म्हटलं, तर मार सांगे घराने. आता वावर ताब्यात घेतलं म्हणे त्याईनं, आण करून राहिले म्हणे. माई जाऊ मोठी हाता हालू लोकायले सांगते म्हणे, पंजी मारली म्हणे, आता म्हणे आम्हीच करणार म्हणे यावर्षी वावर, अशा तशा मार सांगून राहिल्या. अहो बाई वाटलंच मला, सांगन कोणा नाही कोणाजवळ. आता काय करणार हो त्याच्याशिवाय, ते दुसरं सांगणारच आहे ते, सांगतेस.
अशी कोणती चुपचाप बसणार आहे ते सांगणारच आहे बाई. मग सपना तुला नाही माहित आहो म्हणू दे आता काय म्हणायचं आहे तिले. भांडण करावं का? मी जर भांडण करायला गेली ना तर मग तो सोनीचा बाप मग येऊन आणि बोलन मग तिले. पहिलेच तिचं आणि त्याचं वाला पटत नाही सोनीच्या बापाचं ना हिचं करून हिचं, म्हणून मी काही बाई जास्त भांडण करत नाही आणि बोलतही नाही पाहिजे अशी. काय म्हणे ताबा घेतला म्हणे, ताबा नाही घेईन तर काय घेईन म्हणा. तिले असं वाटते मग बाई का माईवाली बुढी नाही का माई सासू तिच्या जवळ राहते ना तर सारच माय नवऱ्याचं झालं पाहिजे, सर्वच्या सर्व. मीच घेतो म्हणते ते, असं म्हणणं आहे तिचं वालं. काय समोर बरोबर चोपडी बोलते, गोड 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 गोड, आणि तिकडे नवऱ्याला भडकून देते, अशी आहे ते माय देराले. कमीची बदमाश नाही आहे काही, बदमाश राहिले करून शिकून राहिली इथं. आणि बाबू याचे पैसे नाही दिले, तू ना बंद घर घेतलं म्हणा नावी करून आणि पूर्ण माती टाकली म्हणा लोकायले देऊन विकत, तवा दिला का म्हणे एक खडकू आम्हाला फेकून मारलं. कसं आहे सपना, मी भांडणं करायला पाहत नाही. एक तर हे सोनीचा बाप पिऊन फिरून राहते का नाही तर मला लागते भेव बाई. फालतू झगडे नाही झाले पाहिजे. भावा भावीत तर हे ना अगं जास्त शहाणपणाच करते, समजूनच घेत नाही कोणती गोष्ट. बरोबर आहे ना तुमचं आशाताई, बरोबर आहे ना, मला माहित आहे ना, म्हणून तर मी तुम्हाला सांगितली नाही गोष्ट. मला माहित आहे त्या कशा आहे कशा नाही तर करुणाताई म्हणजे त्याचं वाला सर्व माहीत झालं पाहिजे म्हणते गिनते त्या. तुम्ही लय चांगलं केलं, हे वावर यावर्षी वायून राहिले ना तर लय चांगलं केलं तुम्ही. लय चांगलं केलं बाई. शिक्षण पाणी हे ते, आणि ह्या माणसाचं माहित आहे ना सोनीच्या बापाचं, कधी आलं तर 2-2, 3-3 हजार रुपये देते ना कधी नाही ते एक खडकू फेकून मारत नाही. यायचं काम काही हातावर आहे, ते तहसील मध्ये जाते लोकांचे कामं करते. आले तर खूप येते, नाही तर काहीच नाही. असं आहे ना, राजकारणी माणूस तो, त्याच्या मागं कुठं लागाली परवडते बाई. लेकरं आहे मायवाले, त्याच्या शिक्षणासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी पैसा लागतेच ना बाई. घरात वावर करायला कमी पैसा लागते, मेहनत लागते. म्हणून आम्ही करू नाही बाई. आमची इथे हिंमत नव्हती वावर करायची. 4.5 एकर वावरही म्हणलं तरी असंच उगवते का बाई ते. त्याला पैसा अदला लागते, पीक पाणी लावा लागते, त्याला सर्व हे करा लागते, तेव्हा कुठं हाती लागते माय पीक त्याचं. मग यावर्षी करतो करून राहिली तर दोघे नवरा बायको मोठे फुगून आहे, ते फुगून राहिले माय देरही बी ना ते बी. आणि शेवटी केलं ना तर बापा अशी टोन करून जाते ना माय जाऊ मग. आणि तो माय देरही बी देर राहिले, देर बोलते म्हणा, तो नाही एवढा, पण बायको लय बदमाश आहे माय जाऊ. नाही बुढी बरी आहे म्हणून बरी आहे सपना. नाही हे तर कधी वावर नावी करून घेन ना तर हिचं काही सांगता नाही, भरोसा नाही आहे माय ना लहान देराचा जाऊचा. नाही ताई, प्रकाश दादा नाही का लोकांचे काम करून देते एवढे मोठे मोठे अडलेले, आणि स्वतः कसं हे होय वावर नावीकरण असं करूच शकत नाही. 24 तास तहसील मध्ये राहते ते प्रकाश दादा, त्याला काही माहित नाही हो ना कुठचं काय करा लागते आणि कुठचं काय नाही. हो ते तर आहेच म्हणा. मी घरात बोलतो त्याले दारू पिते म्हणून, हा माणूस फक्त दारून वाया गेला. बाहेर जाशील ना तू त्याच्यासोबत तशी इज्जत करते बाई बाहेर लोक. व लय इज्जत करते, मोठे मोठे लोक चांगले इज्जत करते म्हणलं, पण दाखवत नाही हा माणूस. माहित आहे ना, माहित आहे तुमचे भाऊही तसेच म्हणे. संतोष भाऊ म्हणे दादाची लय ओळखी आहे म्हणे. काय याच्यात काम होते म्हणे, दादासोबत गेलं तर म्हणे गे बुलीचा बापही म्हणे. हो ना, ते तरी बरं आहे, बुढीच्या नावावर आहे तर वावर. आता माईवाली नंदा काय म्हणते ना काय नाही, 2 नंदा आहे मायवाले, एक राधिका बाई आणि रंजना बाई. तर आता रंजना देते साईन, राधिका आता आलत्या नाही का आपली राधिका बाई देते का नाही देत काय माहित का बाई, त्याचं नाही माहित. मांग म्हणलं होतं का बा म्हटलं हिच्या बाबाले सोनीच्या बाबाले वावर नावी करून घ्यावं म्हटलं. बुढी गचकली तर आहे म्हटलं वावर तुम्हाला भांडा लागन म्हटलं बहिणीसोबत. मायावरच चिरडले ना माय, तोंडपासून नावच काढलं नाही. माय म्हणे तुले म्हणे वावर म्हणजे मायपेक्षाही जास्त वावर आहे काय म्हणे तुले. आजच मारतं काय म्हणे मायवाले मायले बाई, तेव्हापासून सोडून दिलं गोष्ट करणंच. जाऊ दे बाप्पा म्हणलं, माय घरच्या माणसाचा त्याच्या मायमध्ये लय जीव आहे बापा. पैसे गिशे का नाही मायजवळ ठेवायला देते पिशवीत. मग पोराशिवाय देत नाही. आपण जर मागायला गेलं ना द्यावं म्हणतो मायवाल्या नवऱ्याचे पैसे, तर नाही म्हणते तुले कायले देऊ. मायवाल्या पोरानं दिले म्हणते मायाजवळ ठेवाले आणि तुले कायले देऊ म्हणते, अशी म्हणते बुढी. देत नाही काही पोराशिवाय. नाही जी भाऊ तसे चांगले आहे प्रकाश दादा स्वभावले. चांगले आहे, फक्त दारूनच गेले जी तेवढे वाया, दारूनच गेले. चला मी जातो, अजून बुलीचा बाप येईल ना तर बोंबलून. पहिलेच त्याला आवडत नाही बरं कुठं बसाले उठाले. जाय ना बाई जाय मी बी आता का नाही थोडीशी झाडझूड माडझूड करतो थोडीशी, आणि स्वयंपाकाला लागन ना बाई मला बी. 2-3 बकेटा पाणी आणतो म्हटलं मी. जाय ना चल, नाही तर माझ्यासोबत मी बी बकेटा घेऊन येतो तिकडे. चला ना चला जाऊ. बरं मित्र आणि मैत्रीण, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स कर जा, आणि कसा वाटला ते पण सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नक्की करा हो. रेग्युलर व्हिडिओ येण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा मात्र. पटापट सबस्क्राईब वाढवा ह्या चॅनलवर. लवकरात लवकर. ठीक आहे, बाय. हो बाप्पा, तुम्ही सबस्क्राईब करतच नाही.
सबस्क्राईब करा ना, लवकरात लवकर करा ना हो सबस्क्राईब. व्ह्यूज येऊन राहिले पण सबस्क्राईब वाढूनच नाही राहिले. लवकर करा सबस्क्राईब, म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकतो ना मग मी. रेग्युलर टाकतो व्हिडिओ. कसं सबस्क्राईब म्हणजे झाले 1000 झाले आपलेवाले तर मग रोज टाकायला काही नाही वाटत. वेळ काढते माणूस, वेळातला वेळ काढून करते कसं आहे पण मी व्हिडिओ. तर म्हणून म्हटलं सबस्क्राईब करा, थोडे वाढवा. सबस्क्राईब आपले झाले पाहिजे ना 1000. चला ठीक आहे, बाय.